स्वागत आहे केमिस्ट्री कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये. फर्स्ट आपण बघूया ऑन द बेसिस ऑफ पॅरामीटर्स. सो देर आर 6 पॅरामीटर्स विच वी ऑलरेडी नो. त्या 6 पॅरामीटर्सला आपण कसे वेगवेगळ्या पद्धतीने मांडू शकतो आणि त्याच्यापासून हे आपले वेगवेगळे टाइप्स तयार होतात. तर आता याला लक्षात ठेवायला एक सिंपल ट्रिक आहे. कोणती? CTOHRMT. C for cubic, T for tetragonal, O for orthorhombic, H for hexagonal, R for rhombohedral, M for monoclinic आणि T for triclinic. So what is there in this? We will see in a detail. So cubic मध्ये काय असतं की all edge lengths are equal. A is equal to B is equal to C and all angles are also equal. Like alpha is equal to beta is equal to gamma is equal to 90 degree. So याला आपण काय म्हणतो? क्यूबिक. क्यूबिक जर इमॅजिन करायचं असेल तर सिंपल इमॅजिन करा रुबिक्स क्यूब जे आपण सॉल्व्ह करतो, राईट? एखाद्या सूत्रात वगैरे गेल्यावरती घेऊन येतो आणि ते कलर मॅच करत राहतो. सो ते रुबिक क्यूब म्हणजे काय असतात? क्यूबिक्स असतात की ज्याच्यामध्ये ऑल ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी अँड ऑल एक्झियल अँगल्स आर अल्फा बीटा अँड गॅमा. याचं एक्झाम्पल आहे NaCl, झिंक, ब्लेन किंवा कॉपर. आता ह्याच्या एक्झाम्पल वरती क्वेश्चन नाही विचारलं जाणार, पण याच्या पॅरामीटर्स वरती क्वेश्चन येऊ शकतो की क्यूबिक मध्ये एज लेंथ काय असतात किंवा एक्झियल अँगल्स काय असतात. देन सेकंड आहे आपल्याकडे टेट्रागोनल. आता याला लक्षात राहण्यासाठी मी अशा पद्धतीने बनवलंय की पहिल्यांदा फर्स्ट A is equal to B but B is not equal to C. In terms of cubic, what was there? It is A is equal to B is equal to C. But in tetragonal, it is A is equal to B but B is not equal to C. And all bond angles are 90 degrees. So here you can imagine this kind of structure. की ज्याच्यामध्ये A आणि B सेम आहेत but C ची हाईट थोडीशी जास्त आहे, म्हणजे C is not equal to A and B. But all are having axial angles that are 90 degree. Example दिले white tin, SnO2, titanium oxide, then calcium sulfate. Then next आहे आपल्याकडे ऑर्थोरोम्बिक. In case of orthorhombic, all edge lengths are different. A is not equal to B, it is not equal to C, but all axial angles are 90 degree. This structure you can imagine. की ज्याच्यामध्ये all angles are 90 degree, but edge lengths are not equal. याचे एक्झाम्पल आहे रोम्बिक, सल्फर, KNO3 असेल और BSO4. Then hexagonal मध्ये काय असेल? A is equal to B, but B is not equal to C, and alpha beta is equal to 90 degree, but gamma is not equal to 90 degree. It is 120 degree, equal to 120 so simply degree. Then next we have rhombohedral structure. Rhombohedral मध्ये again A is equal to B is equal to C आहे. अल्फा बीटा हा सेम आहे, अल्फा बीटा गॅमा सेम आहे. सॉरी, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा, बट इट इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. सो हे सिंपल आहे लक्षात ठेवायला की रोम्बोहेड्रल मध्ये तुम्ही सांगू शकता की तिन्ही पण एज लेंथ सेम आहे. A is equal to B is equal to C, but अल्फा is equal to beta is equal to gamma, but हे तिन्ही पण they are not equal to 90 डिग्री. सो दे आर नॉट इक्वल टू 90 डिग्री. याचं एक्झाम्पल आहे कॅल्साइट, कॅल्शियम कार्बोनेट ज्याला आपण म्हणतो, आणि मर्क्युरीचा जो ओर असतो HDS, सिनाबर ज्याला आपण म्हणतो. सो हा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, सिनाबर कशाचा ओर आहे मर्क्युरीचा CET ला. सो रोम्बोहेड्रल A is equal to B is equal to C, अल्फा बीटा गॅमा, but they all are same but they are not equal to 90 degree. Then in case of monoclinic, A is not equal to B is not equal to C and alpha gamma is equal to 90 degree, बीटा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. मोनोक्लिनिक सल्फर दिला आणि NaOH. आणि ट्रायक्लिनिक मध्ये ऑल आर नॉट इक्वल अँड ऑल डोंट हॅव अँगल 90 डिग्री. सो राहील लक्षात हे.